सर्वप्रथम आपण साहित्य समजून घेऊया. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, दही, ओलं मटार, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, बासमती तांदूळ आणि काही बेसिक खडे मसाले, पावडर मसाले. गॅस पेटवून घेऊन आपण त्यावर कुकर ठेवूया, कारण का आपण हा मटार मसाला पुलाव हा आपण कुकरमध्येच करणार आहोत. त्यामुळे कुकर ठेवूया, तेल टाकूया, त्यामध्ये सर्व प्रकारचे खडे मसाले टाकून घेऊया. हे सर्व गरम मसाले व्यवस्थितरित्या परतवून घेऊन हे सर्व गरम मसाले छानपैकी खमंग असे परतवून घेऊया. हे परतवून झाले की त्यात कांदा घालून घेऊया. कांदा घालून तो व्यवस्थितरित्या तेलामध्ये परतून घेऊया. नंतर त्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो घालून घेऊन तोही नरम होईपर्यंत परतवून घेऊया. नंतर त्यात हिरव्या मिरचीचे काप घालून घेऊयात. हे दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीलाही रुचकर लागतात. नंतर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट घालून घेऊया. ही छान पेस्ट तेलामध्ये परतवून घेऊया. ही पेस्ट परतवून झाल्यावर थोडी कोथिंबीर देखील तेलावर परतवून घेऊया, कारण का त्यामुळे कोथिंबीरीचा हिरवा रंग खूप सुंदर हिरवागार राहतो. ग्रेव्हीवर दिसायलाही सुंदर दिसते. त्यात ओले मटार टाकून घेऊया. ओले मटारही थोडा वेळ परतवून घेऊया. त्यानंतर संपूर्ण जे बेसिक मसाले असतात म्हणजे हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि मी घरी बनवलेला पुलाव मसाला तोही मी येथे घेतला आहे. नंतर त्यात 2 चमचे छान फेटलेले दही घेऊया आणि ही ग्रेव्ही छान पद्धतीने तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया. तुम्ही बघतच असाल की तेल किती सुंदरपणे वर तरी आलेली आहे. ही पहा. नंतर 2 वाट्या आपण बासमती तांदूळ घेतला आहे. हा लॉंग ग्रेन असा बासमती तांदूळ आहे. सहजरित्या बाजारामध्ये 150 रुपये किलो, 140 रुपये किलो किंवा 120 रुपये किलो, अगदीच 100 रुपये किलो देखील मिळतो. तुम्ही त्यापैकी कोणताही घेऊ शकता. तो स्वच्छ धुवून घ्या आणि धुवून थोड्याशा पाण्यामध्ये थोडा भिजवून ठेवा. तो आपण घालून छान परतवलेला आहे. आता चवीनुसार आपण त्यात मीठ घालून घेऊया आणि 2 वाट्या बासमती तांदळाला मी 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. हा घरगुती गरम मसाला आहे, तो घालून घेऊया. हे छान एकत्रितरित्या करून आपण कुकर बंद करून 1 शिटी काढून घेऊया. हा पहा किती व्यवस्थित सडसडीत असा बासमती तांदळाचा मसालेदार वाटाणे भात तयार झाला आहे. आपण तो सर्व करून घेऊया.
सुगंध तर अप्रतिम येत आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली. धन्यवाद.